आज आपण झाडाबद्दल माहिती पाहणार आहोत. झाडाबद्दल, झाडं ही निसर्गाची अमूल्य देणगी आहेत पहा. ती मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. समजलं? झाडं यस ही सर. अमूल्य देणगी आहे. निसर्गाची आपल्याला दिलेली ही फार मोठी अमूल्य देणगी आहे. ती मानव म्हणजे माणसांना, प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. झाडं काय करत असतात? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतात पहा. जे सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ते अन्न तयार करत असतात आणि प्राणवायू सोडतात. म्हणजे झाडं काय करत असतात? प्रकाश संश्लेषण अन्न तयार करत असताना प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन सोडत असतात वातावरणात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवन राहण्यास मदत होते. झाडे कार्बन डायऑक्साईड, नीट लक्षात घ्या, झाडं काय करत असतात? कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन हवा शुद्ध करत असतात. म्हणजे झाडं काय करत असतात? पर्यावरण जे आहे, वातावरण जे आहे, या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे, जो की आपल्यासाठी म्हणजे घातक आहे, ते शोषून घेतात आणि आपल्यासाठी आवश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे ते सोडत असतात. ते मातीची धूप रोखतात. मातीची धूप कशाला म्हणायचं सांगा? मातीची धूप रोखतात. जे माती गरम होण्यापासून थांबवतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरवतात. हे जे झाडं असतात, हे पावसाचं पडलेलं जे पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवतात आणि याच्यामुळं काय होतं? भूजल पातळी वाढवण्यास मदत होते. म्हणजे भूजल पातळी म्हणजे जमिनीखालचं जे पाणी आहे ते पाण्याची पातळी वाढते. अनेक पक्षी, प्राणी आणि कीटक यांचे झाडे हे नैसर्गिक निवासस्थान असते. म्हणजे कीटक असतील, प्राणी असतील किंवा पक्षी असतील, यांचं निवासस्थान काय असतं? झाड असतं. म्हणजे ते झाडावर राहतात. निवासस्थान म्हणजे ज्या ठिकाणी राहतो आपण त्याला निवासस्थान. तर पक्षी, प्राणी, कीटक, आता आपण पाहतो वेगवेगळे पक्षी जे आहेत ते पक्षी काय करतात? घरटे करत असतात झाडावर. बरोबर आहे? काही प्राणी सुद्धा म्हणजे झाडावर राहतात. त्याच्यानंतर ते कीटक सुद्धा झाडावर राहत असतात. झाडापासून आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात, औषधी वनस्पती असतात, काही लाकूड मिळतं, कागद मिळतो, का रबर आपल्याला म्हणजे त्या विशिष्ट प्रकारच्या झाडापासून जे चीक निघतो त्याच्यापासून रबर तयार करता येतं. त्याच्यानंतर इंधन, इंधन म्हणजे जाळण्यासाठी याचा उपयोग करतो आपण. विविध उपयुक्त वस्तू आपल्याला झाडापासून मिळत असतात. लक्षात घ्या, झाडापासून आपल्याला काय काय मिळतं? फळं मिळत असतात, फुलं मिळत असतात. काही वनस्पती ह्या म्हणजे औषधी वनस्पती आहे, जसं कडुलिंब ही औषधी वनस्पती आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्निचरसाठी लाकूड मिळतं. कागद तयार करण्यासाठी सुद्धा वनस्पतीचा लगदा तयार करून म्हणजे कागद तयार केला जातो. त्याच्यानंतर रबर जे आहे ते रबर ट्री पासून म्हणजे निघणारा जो चिक असतो, लिक्विड जे असतं, त्याच्यापासून रबर तयार करतात. आणि झाडाचा उपयोग हा इंधन म्हणून सुद्धा आपल्याला करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला झाडंही काय करत असतात? सावली देतात. सावली दिल्यामुळं तापमान कमी ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. लक्षात ठेवा. झाडांचं बोलायचं नाही राजरत्न. झाडांचे महत्व प्राणवायू निर्माण करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडं हे प्राणवायू निर्माण करत असतात. प्राणवायू ते म्हणजे काय करत असतात? उत्सर्जित करत असतात, सोडत. हवा शुद्ध करून प्रदूषण कमी करत असतात. आता झाडं हे हवा शुद्ध कशी करतात? हवा शुद्ध करण्याची पद्धत म्हणजे हवेमधला कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात
आणि हवेमध्ये ऑक्सिजन सोडतात. त्याच्यामुळं हवेमध्ये प्रदूषण राहत नाही. पुन्हा मातीची धूप रोखतात ते. मातीची धूप म्हणजे मातीची धूळ होऊ देत नाही. आणि जलसंधारणास मदत करतात. म्हणजे पाणी साठवण्यासाठी मध्ये मदत करतात. अनेक जीवांना अन्न व निवारा देतात. तर पहा, अनेक जीवांना वनस्पतीपासून मिळणारे जे फळं आहेत, वनस्पती जे आहेत, जसं आपण पालेभाज्या खातो, या वनस्पती आहेत. औषधी फळे, फुले, लाकूड मिळवून देतात आणि पर्यावरणाचं सौंदर्य वाढतात. म्हणजे औषधी आपल्याला आपल्या झाडापासून औषधी मिळतात, आयुर्वेदिक औषधं मिळतात, फळं मिळतात, फुलं मिळतात, लाकूड सुद्धा आपल्याला वनस्पती पासून मिळतं आणि वनस्पतीपासून आपल्याला पर्यावरण समजलं का हे? यस सर. यस सर. चला पुढचं महत्वाचं बघा. झाडे हवामान, पर्जन्यमान आणि भूप्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारची असतात. आता झाडांचे वेगवेगळे प्रकार आहेत. झाडांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे हवामानानुसार आहेत, त्याच्यानंतर पर्जन्यमान म्हणजे पावसानुसार आहेत, आणि भूप्रदेशानुसार म्हणजे तुमचा भूप्रदेश, जमीन कशी आहे याच्यावर म्हणजे झाडांचे प्रकार अवलंबून असतात. झाडे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात, ऑक्सिजन देण्यास, पाऊस पाडण्यास मदत करतात. तर झाडं झाडं आपल्याला काय मदत करतात? पर्यावरणाचं संतुलन राखणे, म्हणजे पर्यावरण प्रदूषित होऊ देत नाहीत, ऑक्सिजन देण्यास मदत करतात, ते ऑक्सिजनचं उत्सर्जन करत असतात. त्याच्यानंतर झाडांमुळे पाऊस सुद्धा पडत असतो. वन्यजीवांना आश्रय देण्यास महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे जे जंगली प्राणी आहेत, जंगली जीव आहेत, त्या हे झाडं करत असतात. समजलं? पुढचा भाग बघा. सदाहरित झाडं कशाला म्हणायचं? वर्षभर हिरवी व जास्त पाऊस पाडणाऱ्या भागात आढळतात. म्हणजे वर्षभर हिरवी असणारी ही जी सदाहरित झाडं जी आहेत, ही वर्षभर हिरवी असतात. ही कुठं असतात? ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये ही सदाहरित झाडं असतात. उदाहरणार्थ आंबा आहे, नारळ आहे, जांभूळ आहे, सुपारी आहे, नागचंपा आहे, फणस, तेल्या ताड, बेत, बांबू, ह्या ज्या वनस्पती आहेत पण ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या वर्षभर हिरव्या रंगाच्या असतात. पाय पुढचा प्रश्न आहे, पुढचं बघा. 3000 पेक्षा सरासरी पर्जन्यमान ज्या ठिकाणी, म्हणजे 3000 पेक्षा सरासरी पर्जन्यमान असतं म्हणजे पाऊस पडतो, अशा ठिकाणी सदाहरित झाडं असतात. पानझडी झाडं म्हणजे अशा झाडांना म्हणायचं की ज्या झाडांचे उन्हाळ्यामध्ये पानं गळत असतात, त्यांना पानझडी झाडं म्हणायचं. भारतामध्ये अशा प्रकारची सर्वाधिक झाडं आहेत. भारतामध्ये उन्हाळा असल्यामुळे अशा प्रकारची बरीचशी झाडं आहेत. आता याच्यामध्ये कोणती झाडं आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ बघा, बघा या ठिकाणी हे साग जे आहे त्याला टिकूड म्हणतो आपण, सागवान म्हणतो आपण. तर हे जे सागवानाचं झाड आहे हे म्हणजे पानझडी होणार. पुन्हा सिसव, साल, सिसव तेंदू, हिरडा, वड, पळस, सालई, मोह, हे सगळे म्हणजे जे आहेत बरेचसे असे जे आहेत ज्यांची पानझड उन्हाळ्यामध्ये होते. आणि अशा भागामध्ये 600 ते 1000 पेक्षा सरासरी पर्जन्यमान असते. म्हणजे 600 ते 1000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. अशा ठिकाणी पानझडी वनस्पती असतात, पानझडी झाडं असतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
आता काटेरी झाडं ज्या झाडांना काटे असतात किंवा काटेरी झाडाला आपण झुडपं म्हणतो आपण किंवा काटेरी कमी पाऊस पडणाऱ्या भागात वाढतात. जसं बाबळीचं झाड, खैर, कॅक्टस, निवडू हे सगळ्या म्हणजे काटेरी वनस्पती आहे. किनारी व खारफुटीची झाडं आता समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या पाण्यात आढळतात. किनारी म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर उगवणारी झाडं त्यांना खारफुटीची झाडं किंवा किनारी. आता ह्याला खारफुटी हे एक झाडाचं नाव आहे. अविसेनिया रिझोफोरा हे काही म्हणजे खारफुटीची झाड आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर उगवणारी ही झाडं आहेत. आता डोंगराळ भागातील झाडं म्हणजे हे काय थंड हवामानामध्ये वाढतात. म्हणजे थंड हवामान असेल तर वाढतात. जसं देवदार, पाईन, फर. पाईन म्हणजे फणस. पुढचा भाग बघू आता. आता महाराष्ट्रामधले प्रमुख झाडं कोणते इतके बघू आपण. तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये साग, गडचिरोली, चंद्रपूर. विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये साग हे जे आहे त्याला टिकूड म्हणतो आपण, सागवान. आंबा हा जो आहे तो कोकणामध्ये जो की हापूस आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. तर कोकणातला प्रसिद्ध झाड म्हणजे आंबा आहे. आता बाभूळ मराठवाडा व कमी पर्जन्याचा प्रदेश ज्या ठिकाणी म्हणजे कमी पाऊस पडत असतो महाराष्ट्रामध्ये आपलं जे मराठवाडा भाग आहे अशा ठिकाणी बाभळाची झाडं दिसतात पहा. तर ही झाडं आहेत, प्रमुख झाडं आहेत. आता काही दुसरे आणखी झाडं बघू आपण. कडुलिंब हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. वड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पिंपळाचं झाड तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल. जांभळाचं झाड सह्याद्री आणि कोकणामध्ये जास्त दिसतात. बांबूची झाडं विदर्भामध्ये आणि गडचिरोलीमध्ये दिसतात. खारफुटीची झाडं जी आहेत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि किनारपट्टी. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सगळे म्हणजे कोकणातले जिल्हे आहेत. या कोकणातल्या जिल्ह्यामध्ये खारफुटीची झाडं आपल्याला आढळतात.